माय शांताबाई कुठे आहे शेंगा? एक शेंग तर नाही दिसून राहिली व. सारा तर काय म्हणते हिरवी हिरवीच तूर दिसून राहिली. हा फुलं दिसून राहिली बाबा, फुलावर आलाय सारा. पण शेंगा तर दिसूनच नाही राहिल्या शांताबाई. हे काय होय पाय बरं, सारे फुलं रस्ते दिसून राहिला व शांताबाई. फालतू झालं बाबा, फालतू चक्कर झाला आपला. एवढ्या दूर टंगत चाललो बाबा, पाय दुखवत सारे. सारे पाय न पाय दुखून गेले. पहिलेच तर वावर लय दूर आहे तुया. आणि त्याच्यात काय म्हणते आता खाली हात जाईन कोण किती नाराज होईन हो शांताबाई. आम्हाय हो गड्या गंगा, इकडे तर काहीच नाही व. तिकडे असून तर पाहू. हे तर म्हणे आल्या म्हणे एकट दुकट शेंगा. जराशा मुठभर आणले होते ते त्या दिवशी. आल्या ना म्हणे, चल तिकडे जाऊन पाहू समोर जरासं असं तर काय माहित. आता इकडे तर खरंच काहीच नाही दिसून राहिलं ना मले. असंच असं तर झालं का बाबा आता वापस. अहो शांताबाई, मी मगानीच म्हटलं हे निर्मला बाईले, कुठं हो शेंगाने मेंगा आल्या म्हटलं आता. हाताच नाही येत म्हटलं शेंगा गिंगा. टाईम आहे म्हटलं अजून शेंगा आले. फुलरच आहे म्हटलं अजून. शेंगोट्ट पकडलं जेमतेम. आणि आताच्या आता शेंगा भरते काय? तर हे म्हणे नाही म्हणे आल्या म्हणे बाबा शांताबाईच्या वावरातल्या. फालतू झाली मी. मग कायले आली फालतूच आली तर इथं काही गरज होती का याची? तुला काही कोणी बोलावले आलं होतं काय? हे निर्मली चालली तिला घेऊन. जो माणूस मला पटत नाही तो माणूस मला बिलकुल आवडत नाही. तिला सांगा लागेल आता, माझ्या वावरात कापूस पाकू याचाला आणजो नको म्हणून इले. मला रागच येते हिचा. काय बोक्यावर राग येते हिचा. अहो होय गंगे, या वावरात आली का व? तू कायले बोलून राहिली? फालतूची हे करून राहिली? मग तर काय म्हणते पैशींना वावर सोडून. शांताबाईचा वावर होय म्हणून चुपचाप बसली आहे मी. जास्त बोलजो नको, मला सांगून देतो मी तुले. तुझ्यासोबत कोण बोलते वा? कोणाला गरज चालली त्यासोबत बोलायची? हा कोण म्हटलं तुला ये म्हणून? हे घेऊन आली निर्मली. इले म्हटलं होतं तू ये तर चालली सारा गाव घेऊन इथं. गंगा चुप बस ना, चुप बस ना. किती बोलतो हो बाबा, किती बोलताय. भांडायला आले का तुम्ही इथं? हा चल ना तिकडे शेंगा तोडून आई. इथं भांडण्यातच वेळ घालवता काय? का शेंगाही तोडता? का लावू तुमची दोघीची कुस्ती आता इथं? करता काय कुस्ती? शांताबाई तुम्ही मलाच बोलता का वा? तिले पाहिलं पहिले कशी बोलून राहिली तिथं. वावर सोडून पळण म्हणते. मी काऊन पळण वावर सोडून? ते पळण मला सांगते ते वावर सोडून पळण म्हणते. पहिणारी दिसतो काय मी तुले? अहो दोघी नाही म्हणतो, चुपचाप राहा दोघीच्या दोघी. भांडू नका बाबा. मी रे काय म्हणते इथं भांडायला नाही आलो आपण. पर मिला बोलू नको ना व. किती बोलतो बाबा. हा ते बोलते तूही बोलतो. भांडायला आलो का इथं आपण? जराशा मुठक खान शेंगा भेटला तर तोडून चाललं जाऊ घराकडे. काय भांडता बाबा? गावात तर भांडता जंगलातही भांडता काय? हा जंगलात कोणी नाही तर सोडवायला आता. कसं आलो? तिच्या वावरात आली का तू? का तुझ्या वावरात आली? ते शांताबाईच्या वावरात आलो ना आपण. मग चल ना शेंगा घेऊन चाललं जाऊ घराकडे. मी भांडून राहिली का निर्मलाबाई? मी तर काय म्हणते चुपचापच आहे उभी. तेच तर बोलून राहिली. मी तर काही बोललीच नाही बाबा. शांताबाई बोलून राहिली तर बस ऐकून राहिली फक्त. बरं झालं असं तर चला बरं तिकडे. इथं भांडू नका, चला तिकडे. हे इथं भांडल्याच्या वेळात तेवढ्या वेळा शेंगा तोडणं होते. किती साऱ्या शेंगा तोडणं होते. शेंगा तोडायला का भांडायला आला? हा मच्छा माणूस इथं बोंबलन काय? इथं भांडायला आली का म्हणून? भांडण करायला आली का म्हणून? भरलं पुरलं पीक आहे बापा माझ्या वावरातलं. अशा झगडू भांडू नका इथं. हा साजरा न राहा. शांताबाई चल बरं तिकडे. इथं उभी राहायशील कनी हे अजून भांडतीनच. जोपर्यंत याच्या डोळ्यानं शेंगा दिसत नाही कनी तोपर्यंत याचं तोंड उभं राहा. हो चल तिकडे समोर जाऊ. इकडे कनी तशाही शेंगा नाही आहे. समोर आहे म्हणते. त्याने सांगितलं होतं मला जराशी समोर यायचं म्हणे तिकडे. इकडे काही नाही आहे म्हणे. चल मग. पाय व गंगा, तू म्हणता ना शेंगा नाही पाय व शेंगा. काय कशी आली बाई तू? लब आली म्हटलं. हा तोड आता किती शेंगा तोडतो तर. शांताबाई खरंच हो काय तूर आली हो? तू यंदा भल्ली तूर होती बा तुले. सोन्यासारखी पिवळी झाली ती तूर. हो घेणं तर तोडणं आता किती तोडतात. काय ना पुरं वावर म्हटलं पिवळं धम झालं. जसं काही सोन्यासारखं पिवळं दिसून राहिलं. किती साजरं दिसून राहिलं हो गंगा आता वावर. अहो शांताबाई, ते मन किती मोठं आहे. त्या मनासारखं ते वावर आहे म्हटलं. तू जसं जसं मन मोठं करतं ना तसं तुला वरच्या वेळेला देते म्हटलं. तू जोडी काही खाली ठेवत नाही. तो खरंच ते मन लय मोठं आहे. पण शांताबाई तोडा म्हणते तुला तुम्हाला जेवढ्या तोडायचं आहे तेवढ्या. मग काय तर निर्मला असं म्हणू काय? कोणाला आता आल्या तुम्ही ते एवढूला तोडा बाबा एका भाजीच्या. हा आणि घेऊन जा. किती तोडान माय तुम्ही? 2 भाजीच्या न्यान 3 भाजीच्या न्यान. वावर उचलून न्यान काय? पोटाला लागन थेस न्यान ना. न्याले काली किती नेतात? तुमच्याकडून जेवढा तोडणं होते तेवढा तोडा. हा असते बापा शांताबाई. कोणाकोणाचे मन कोणी लय लहान असते. तुझ्यासारखेच असते काय सारे? सारे लोक जगासारखे जगात तुझ्यासारखेच नाही आहे शांताबाई. लय लहान मनाचे लोक आहे म्हटलं. स्वतःच्या वावरात गेलं म्हणजे 2 शेंगा तोडून नाही देत म्हटलं. परमिला चाल ना आता तोडून पटपट. आता कोणाची वाट पाहतो? हा आता काही वाट पाहायचा टाइम राहिला काय? घेणं तोडणं. मग अजून म्हणशील का झाल्या नाही घे तोड टाक माझ्याच्यात. गंगा आता कायचा विचार करून राहिली? तोड ना शेंगा तोड. ती थैली भरली पाहिजे. तोड पटपट. मी कोणाची वाट पाहू शांताबाई? मी नाही पाहत असतो कोणाची वाट. मी माझ्या एकटा जीवन सदाशिवाय मी जे करायचं आहे ना एकटीच करत असतो. कोणाच्या भरोशावर नाही करत असतो. आणि तसंही म्हणता बाई आता ज्याच्या घरी नाही त्याले लई हे लगबग तोडायची. मला नाही बापा. मला काय माझ्या घरी वावर आहे. आज नाही उद्या माझ्या वावरातल्या येईन शेंगा. नाही इच्छा तर तिच्छाच तोडून लेकाले. आता तुझ्या बरोबर आली मी. चल म्हटलं जराशा घेऊन येतो तोडून म्हणून. नाही तर माझ्या वावरात राहिली की शेंगा. असं थोडी आहे की मला दुसऱ्याच्या इकडे जाईन आणि त्याच्याच वावरातले आनंद म्हणून. निर्मलाबाई पाहिली कशी टोमणे मारते ते मला? पा कशी बोलते उतरू बोलते. हा हिनच पाहिलं काय वावर? आता आपल्या घरी नाही म्हणून काय झालं?
पण आपण इथं खातोच ना, यायच्या पहिले खातो म्हटलं आपण. ह्या काय आहे व? ह्या तर काय म्हणते, तर वावरात येते तर मजुराच्या मागे हिंडते तर 2 शेंगा तोडत नाही. मजूर तर म्हटलं कापूसही असते आणि शेंगाही तोडून घेते म्हटलं. ते येईल पता नाही चालू दे. तू दे बापा तिच्या इकडे लक्ष, मी तर तोडतो आता शेंगा. कारण का तुमच्या इकडे लक्ष देईन का नाही तर माझ्या शेंगा निघून तोडणं. मी काय लक्ष देतो व, चाल आपण शेंगाच तोडू तिकडे जाऊन. शांताबाई, त्या वावरात कणी ह्या काळ्या साडीवालेले सांगू नको कापूस आले तू. कोणाले? परमिलाले का व? काऊन काय केलं तिनं? हा, तुला तर जसं माहीतच नाही. मागच्या वर्षी तिचं माझं भांडण नाही झालं होतं काय? तेव्हापासून मी बोलतच नाही तिच्यासोबत. मग मी नाही बोलत तर तुम्ही तर माझ्या सोबती नाही. मग ते तर तिकडे राहते आपल्या घराच्या दूर. मग काऊन सांगता बा तुम्ही तिले? काय व गंगा, भुललीच नाही का तू एवढ्या दिवसाचं? मी नाही ठेवत असतो बापा याद. आता झालं तर झालं. जराशासाठी आता आपल्याला मजूर तर खूप काही पाहायला लागते. मजूर होय शेवटी. आता आपल्याला काय त्याच्या घरी जाऊन बसायला लागते तर त्याला आणायला लागते आपल्या घरी. हा, ओ वावरात येते, काम करते आणि चालल्या जाते. आपला मोबदला घेते ते आपल्या कामाचा. अरे अरे अरे, माय बिन बकऱ्या धसल्या काय वावरात? माया शेंगा खाऊन राहिल्या का तूर खाऊन राहिल्या? अरे रे बाई, ओ बाई, वावरात कशा काय घुसल्या तुम्ही माया वावरात शेंगा तोडासाठी? अरे निर्मलाबाई, तुम्ही कशा काय बा माया वावरात एवढ्या दुरून शेंगा तोडायला आल्या का तुम्ही? महेश वावर भेटलं का तुम्हाला? काय बा शांताराम भाऊ, आम्ही कसं येईन? बिना ये म्हटल्यानं बिना बोलावल्यानं कसं येईन बाबा आम्ही? शांताबाई सोबत आलो ना, शांताबाईनंच आणलं आम्हाला. काही बोलता काय? शांता तर घरी आहे. शांता घरी असल्यावर हे कशी येईन इथं वावरात? माय निर्मलाबाई, आता हाकलते बाई शांताराम भाऊ आपल्याला वावरातून. हा, आता करते आपली पोत्री इथं. मी आता पहिलेच म्हटलं होतं मग का शांताबाई सारखं मन मोठं नाही आहे म्हणून त्या शांताराम भाऊचं. हा, तू म्हणे नाही म्हणे, लय मोठा मनाचा आहे म्हणे शांताराम भाऊ म्हणे. शांताराम भाऊ, काही बोलू गेलो नका बापा आम्हाला. लागून तर चाललं जातो. हे पा मोठमोठ्या शेंगा तोडल्या आम्ही, अजून काही तोडल्याही नाही लय मोठ्या. म्हणून तर चाललं जातो बाबा, बोलू नका फक्त. अरे होड, माय बिन कायले बोलतो मी शेंगा तोडासाठी? तोडा ना, किती ज्ञान लेखाले. एका भाजीच्या शेंगा ज्ञान. तोडा तोडा, तोडाले काही मनही नाही आहे. पण दुरून मला दिसल्या नाही ना, मला असं वाटलं पहिले का बकऱ्याच आल्या काय वावरात. काही ढोरं वासऱ्यावर लक्ष ठेवायला लागते ना बा. काय करता मग? खाचीच वस्तू आहे, खासाठीच ज्ञान ना. काय करणार आहे तुम्ही? काय तुरीचे पोते भरून ठेवा काय घरी? हा, का भिकान देईले वाईवून? काही हे नाही, तोडा तोडा, काही भिवू नका. तोडा, जे लागते ते तोडून घ्या. अन शांती आली म्हणता काय? कुठं आहे मग ते? तुमच्या मागच्या वहीत असताय शांताराम भाऊ. गंगा आहे आणि शांताबाई आहे, दोघी जणी आहे ना. बरं बरं, तोडा तुम्ही. येतो मी तिकून. माय निर्मलाबाई, केवढी भेली होती हो मी. म्या म्हटलं आता शांताराम भाऊ हाकलते म्हटलं आपल्याला. हा, लय मोठी आपली पोत्री करून ठेवते म्हटलं आता ह्या. मला असंच वाटलं बापा, पण ह्या तर लय चांगला निघाला हो. कधीपासून सुधारला हे आता? अव तसं नाही आहे, ते शांताराम भाऊ तसेच आहे. ते काही बेकार नाही आहे. ते कसं आहे, तुला असं वाटते तू वाटून घेतो तशी, नाही तर बेकार नाही आहे ते. मला पहिलेच वाटलं का शांताराम भाऊ काही बोलणार नाही म्हणून. तरी मी त्याला म्हटलं बापा, काही सांगता येत नाही माणसाचा, कधी कधी दिमाग जागेवर नसते. कधी काही बोलून देते तर कधी काही बोलून देते. पाय बरं, आज त्याचा दिमाग चांगला होता तर चांगले बोलले. अरे शांते, हा बोला ना, काय म्हणून राहिले? नाही म्हणतो, सांगितलंही नाही मला घरून आले तर. का मी येऊन राहिली वावरात का काही? हा, तुला सांगितलं नसतं काय तिकडल्या समोरच्या खरग्यात अजून शेंगा याच्यापेक्षा चांगल्या? तर तिकडे कोण, तिकडे सांगितलं असतं ना तिकडे जा म्हणून. इकडे आता जमतेम जमतेम भरून राहिल्या. एकट दुक्कट आहे. तिकडे समोर जर गेली तर याच्यापेक्षा चांगल्या भेटते. अहो हे असतं पाहत पाहत आलो, तिकडे आलो धुऱ्याहून तर तिकडे तर काहीच नव्हतं. खालीच आहे सारं. मग हे गंगा म्हणते शेंगाच नाही म्हणते, अजून भरल्या नाही म्हणते. मग काय करतो म्हणते शांताबाई? ना म्हटलं चल तिकडे समोर समोर. तुम्ही सांगितलं होतं मला तिकडे आहे. मग इकडे आलो बापा. इकडे दिसलो तर लागून गेलो तोडाले. बरं केली. तोडा मग आता. तुम्हाला जेवढा तोडायचा आहे तेवढा तोडून घ्या. आणि दिवस डुबाच्या पहिले लवकर लवकर निघून जायचा घराकडे. अंधार झाला म्हणजे दिसत नाही, एक तर रस्ता आहे दूरचा. हो, जास्त वेळ थांबत नाही आम्ही. अन का शेंगा तर लय आल्या. काय म्हणते, तर पिवळं पिवळं वावर झालं आपलं. तूर यंदा भरपूर होईल आपल्याला नाही? माहीत पडते आता निसर्गाचा खेळ काय आहे ना काय नाही. तर त्याच्या मनात आलं तर तो लाखाचं पीक उत्पन्न देते. नाही तर मग काय आहे, झिरो. झिरोतून निघालो झिरोतच गेलो. असं काम राहते कास्तकाराचं. मोठं जीवन खराब आहे कास्तकाराचं. बरोबर आहे शांताराम भाऊ तुमचं. खरंच आहे. कधी 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 एखाद्या वर्षी असं पीक होते, त्याला बालक पीक होते, दिसत नाही तेवढं होते. आणि एखाद्या वर्षी दिसते एवढं, असं वाटतं का लय होते आता. आणि पाहिलं ना तर हातात काहीच येत नाही बापा. निसर्गाचा खेळ मोठा मोठा बेकार आहे. झालं तर काहीच काही नाही तर मग काहीच नाही. काय म्हणते गंगाबाई? गंगाराम भाऊ काय म्हणते? कुठं गेले म्हटलं आज? इकडल्या वावरात आहे का तिकडल्या वावरात आहे? काय मी बापा, ह्या वावरात गेले का त्या वावरात गेले तर बाया सांगायला लावलं ते ना कापूस यासाठी. उद्यासाठी बाया सांगितलं आता 5-6 जणी. सांगून देतो म्हटलं, जरासं याचा फुटला असं गोंड बांडाला असं ते येचून घेतो म्हटलं. आम्हाला इथं याचा लागते बा उद्या. आम्हाला पाहिजे 2-4 बाया भेटल्याच तर नाही म्हणते शांती म्हणते. बायाच नाही भेटल्या म्हणते. मग काय करावं म्हटलं आता?
पाहतो म्हटलं आता पलीकडल्या गावातून. तू कायले त्याच्या गोष्टी ध्यान देऊन राहिली? घे ना तोड ना आता पटापट शेंगा. मग म्हणशील अजून तोडून नाही दिल्या. हो हो तोडतो बापा. मला असं वाटलं का ते मायाच हिच्यात काही बोलते काय. गंगा हाय तशी ते शाईने वालाची. डोक्यावर पदर घेऊन घेते आणि स्वतःला भल्ली शाईनी समजते. तिला असं वाटते का मी आहे तर कोणीच नाही आहे, मायापेक्षा हुशार कोणी आहेच नाही गावात. तिला काय माहित का तिच्यापेक्षा मी हुशार आहे म्हणून. अहो ते त्याच्या गोष्टी करून राहिले. आपल्याला काय करावं लागते? आपण आपल्या शेंगा तोडायला आली ना तू. हे एवढं मोठं झोरा घेऊन आलो आपण. ह्या भरला नाही पाहिजे काय? हा मग मी तोडत राहीन इथं. मग आईताच म्हणशील मायाच होय म्हणून. अर्ध्या पर्धे जास्त घेऊन जाशील. नाही व निर्मलाबाई, तुझ्या घाटाने करत मी, तू विचार नको करू तेवढा. मी फडका आणलाय, माझ्या फडक्यात बांधतो मी गाठोडी आणि टाकून देईन त्या झोऱ्यात. म्हणजे मग माई अल्लग ना ते अल्लग, बरोबर नाही काय? ठीक आहे बापा, मग कर पटपट तोड. तू इथं झाल्या पाहिजे ना. असं थोडी म्हणतो मी माझ्यातल्या घेशील म्हणून. पण तोड म्हणतो, आलो तोडायला तर घे तोडून. हो तोडतो. मला शेंगा तर इकडे तोडा लागन, पण कान इकडेच ठेवा लागन. काय बोलते हे काय नाही हा तर पहा लागन ना. पदरवाली काय म्हणते ना काय नाही तर घुंगट घेऊन घेते नवीन नवरी सारखी झालं. बरं तोडा मग तुम्ही शेंगा तोडा. मी जातो आता तिकडे. तुरीले पाणी लावून ठेवलाय, पाहिजे तिकडे नका ये जा. काहून का तिकडे सारं ओलच ओला आहे. फसा नजून त्याच्यात येऊन. अन शांती तू तर बिलकुलच नको ये जो. फसली किसली कणी तर काढाले मला काय माहित क्रेन गिन आणा लागन तर. आमच्याकडून निघाली नाही तर मग. असं लय गोष्टी होऊन राहिल्या का हो तुम्हाला इथं? घरी चला मग सांगतो तुम्हाला कशी क्रेन आणा लागते मला काढाले. तर माहीतच पडते. सांगतो मग तुम्हाला क्रेन. शांताराम भाऊ आता काही खबर नाही तुमची. बरोबर जपून जा घरी. हा एखादं गुलाबाचं फुल घेऊन जा बाबा संध्याकाळी. नाही तर फालतू अजून काय म्हणते तर तुमच्या घरी. आता जाऊ द्या, मी ते बोलत नाही समोर. तुम्ही स्वतः समजून घ्या, आता समजदार आहे तुम्ही. अशी आहे मग तर पैसे फाटी तुटे का बारोबार. बायको सोबत बोलणं होत नाही तर बोलावंच काही नाही. चार चौकात मला बोलते. मग आपली काढली म्हणजे मग बसते चुपचाप उगे मुगे पैसे मग उठून. मला एकाच ठिकाणी तोडशील काय? जराशी समोर आहे म्हणून एकाच ठिकाणी सापडून राहिला का बापा दोघीले शेंगा? दूर दूर तोडणार जराशा. नाही हो मंदाबाई, तोडून राहिलो ना. ते तिकडला तोडते, मी इकडला तोडतो आता. या मग तुम्ही शांताबाईच्या वावरात शेंगा तोडासाठी या ना, खासाठी या. आता शांताबाई एवढ्या शेंगा नाही तोडू शकत बा का तुम्हाला दिन त्याच्यातल्या. तुम्ही स्वतः या, तोडा ना घेऊन जा. शांताबाई मनाई नाही करत आणि शांताराम भाऊ तर बिलकुलच नाही करत. तुम्हाला जेवढ्या लागते का नाही तेवढ्या शेंगा घेऊन जा शांताबाईच्या वावरातल्या. मनाईच नाही आपल्या घरी काही. चला मग भेटू आपण आता असंच उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बा. चला मग भेटू आपण उद्या. तोपर्यंत तुम्हाला सगळेले बाय बाय.